खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं आज निधन झाले। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। पुण्यातील राहत्या घरी त्यांचं निधन झाले। तर आयुकामध्ये खरं तर उद्या शासकीय इतमातात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। विज्ञान प्रसारक डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचं आज त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी निधन झाले। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। डॉक्टर जयंत नारळीकर यांचा दुःखद निधन हे आपल्या सर्वांकरताच अतिशय धक्कादायक आहे। त्यांच्यासारखा व्यक्ती गेल्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। मंत्रिमंडळाने देखील आज त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे। जयंत नारळीकरांचं खगोलशास्त्रामध्ये प्रचंड मोठं योगदान होतं आणि प्रत्येक भारतीयाला त्यांच्या कर्तबगारीवर त्यांच्या कामावर फार मोठा अभिमान होता आणि जयंत नारळीकर यांना जगात मान्यता होती। आज त्यांचं दुःखद निधन झालं। भारताची आणि महाराष्ट्राची मराठी माणसाची विशेषत्वाने हानी झाली असं मला वाटतं। जयंत नारळीकर सर हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वर्धापन दिनी आणि विविध अभ्यास वर्गांना स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करत असते। खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगणारे, अत्यंत विनम्र असणारे असे डॉक्टर जयंत नारळीकर जाणं हे आपणा सर्वांच्यासाठी अत्यंत दुःखद आहे। मी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने विनम्र आदरांजली व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।